जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी ह्या उपक्रमाअंतर्गत आपण एक एक विषय पुढे बघत आहोत, त्याच्यावर चिंतन आपण करत आहोत. ह्या वेळच्या चिंतनासाठी महाराजांच्या प्रेरणेने, महाराजांच्या कृपेने नामसाधना हे सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे आणि त्याची फलश्रुती म्हणजे नाम घेत गेल्याने काय होतं, कसा फरक पडत जातो, नक्की काय साधतं, यावर चिंतन आपण पुढील 2 भागांमध्ये करणार आहोत. महाराजांनी प्रत्येक जीवाचं कल्याण साधावं यासाठी नामस्मरण भक्तीचा मार्ग सांगितला. नामस्मरण भक्तीने महाराजांनी अक्षरशः अगणित जीवांचं कल्याण केलं. महाराज म्हणायचे, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळी चिंता, सगळी काळजी रामापाशी तुम्ही ठेवा. तुम्ही फक्त त्याचं नाम घ्या, मी तुमचा प्रपंच सांभाळीन. महाराज म्हणायचे ना की जिथे नाम तिथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. आपल्याला महाराजांना जर भेटायचं असेल ना, तर महाराज त्या नामामध्ये आहेत पहा. आपण सर्व साधकांनी नामावर इतका प्रचंड विश्वास ठेवला पाहिजे, इतकी निष्ठा ठेवली पाहिजे की हे नाम आपल्याला एक दिवस भगवंतापर्यंत नेऊन पोचवेल, परमात्मा स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं दर्शन घडवून आणेल, ह्याच्यावर आपला ठाम विश्वास पाहिजे. महाराजांनी ह्या नामाच्या भक्तीचं महत्व अनेकविध अंगाने पटवून दिलं. महाराज म्हणायचे ना की पेढा कसाही खाल्ला, कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. तसं आहे, भगवंताचं नाम आपण कसंही घेतलं, मनाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये घेतलं तरी ते काम करणारच आहे. महाराज म्हणायचे की तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुम्ही ते काळजीचं गाठोडं रामापाशी, त्याच्या चरणाशी ठेवून द्या. तुम्ही फक्त त्याचं नाम घ्या. महाराजांना नाम घेणारा माणूस अत्यंत प्रिय असे. महाराज त्याच्यावर अत्यंत मुलासारखं प्रेम करीत. त्याला रामापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महाराज घेत असत. महाराज म्हणायचे की अंतकाळी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे नाम पाहिजे. त्यांनी अट्टहासाने सगळ्यांना नामाला लावलं. नामाचं महत्व त्याने अनेकविध अंगाने पटवून दिलं. आज जे आपण चिंतन करतोय नामसाधनेवर, आपल्याला महाराजांनी जे नामाचं साधन सांगितलेलं आहे, त्या नामाचं स्वरूप कसं आहे, त्याची अंग कोणकोणती आहेत, हे आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. महाराजांनी 4 गोष्टी सांगितल्या आहेत पहा. महाराज म्हणतात की नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितली ती म्हणजे नाम हे सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे आणि नाम हे परमात्म स्वरूपच आहे. आपण एक एक अंग त्याचं बघत जाऊ. आपल्याला कळलं पाहिजे हे काय आहे, सगळं महाराजांनी काय सांगितलंय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. महाराज जे म्हणतात ना की तुम्ही समजून उमजून नाम घ्या म्हणजे काय,
तर त्याचं सगळं जे वैशिष्ट्य त्या नामाचं, त्याची विविध अंग जी महाराजांनी नमूद करून ठेवलेली आहेत, त्याचं चिंतन आपण करतोय. पहिलं जे अंग आहे ते म्हणजे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. हे साधन म्हणून कसं काय काम करतं? अनेक तऱ्हेचे मार्ग आहेत पहा. कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. भगवंतापाशी जाण्याचे हे जे सर्व मार्ग आहेत, कुठल्याही मार्गाने आपण गेलो तरी भगवंत आपल्याला गाठता येणार आहे, हे सर्व संतांनी सांगितलंय. परंतु सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला नजरेसमोर ठेवून महाराजांनी भक्ती मार्ग आचरायला सांगितला, सर्व संतांनी तो आचरायला सांगितला. योगामध्ये योगाची सर्व कठीण अशी प्रमेय असतात. योग साधणं हे सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला काही वेळेला अवघड जाऊ शकतं. कर्म मार्गाने एखादी व्यक्ती गेली तर महाराज म्हणतात की ती व्यक्ती इतकी त्या कर्माच्या अधीन होते की ती कर्मठ बनते. एखादं कर्म करायच्या मागे त्याचा मूळ हेतू परमेश्वराची प्राप्ती करणं हा आहे, हे ती व्यक्ती थोडीशी विसरून जाते आणि त्याचा सगळा भर हा कर्म मार्गाकडे असा येतो. ज्ञानमार्गाच्या वाटेने आपण गेलो तर महाराज असं म्हणतात की ज्ञानी माणसाला अहंकार होण्याचे चान्सेस जास्त असतात, जास्त शक्यता असते की अहंकार पटकन डोकं वर काढू शकतो. शक्यता आहे. खरं ज्ञान काय आहे? तर आत्मस्वरूपाची ओळखण हे खरं ज्ञान आहे. पुस्तकामध्ये वाचलेलं ज्ञान जोपर्यंत आपल्याला अनुभवायला येत नाही तोपर्यंत ते ज्ञान हे ज्ञानच राहतं. त्याचं आत्मज्ञानामध्ये परावर्तन होऊ शकत नाही. मग असं कुठलं साधन करावं की ज्याने आपल्याला आपण कोण आहोत ह्याची ओळख होईल? तर त्यासाठी महाराजांनी सर्व संतांनी कळकळीने हे सांगितलेलं आहे की तुम्हाला खऱ्या अर्थाने भगवंत गाठायचा असेल तर तुम्ही भक्ती मार्ग आचरा. नवविधा भक्ती आहेत पहा शास्त्रामध्ये. मग त्यातली महाराजांनी नामस्मरण भक्ती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. महाराज म्हणतात की त्या नामस्मरण भक्तीमध्ये सर्व भक्तींचा समावेश. अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, नामस्मरण भक्ती आहे, सख्य भक्ती आहे, आत्मनिवेदन आहे, सगळं काही आहे. ज्या काही नवविधा भक्ती आहेत त्या सगळ्याचा समावेश हा नामस्मरण भक्तीमध्ये आहे. हे ते साधन आहे. कशासाठी आहे? भगवंताच्या प्राप्तीसाठी. आता महाराज म्हणतात की हे साध्य सुद्धा आहे. म्हणजे मुखामध्ये नाम येणं, अंतरंगामध्ये नामाची आवर्तन चालू राहणं, नामाचे एक लय आपल्याला पकडता येणं, नामाच्या अनुसंधानामध्ये राहणं, हे साध्य सुद्धा आहे. काय साधायचंय? तर परमात्मा साधायचा आहे, भगवंत साधायचा आहे. तो भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे पहा. त्याची ओळख कशी होणार? जेव्हा आपण आपल्या देहाला विसरू आणि देहबुद्धीतून आपण सूक्ष्माकडे जाऊ तेव्हा आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाची ओळख होणार आहे. तेव्हा आपल्याला कळणार आहे की अरे हा परमात्मा जो ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला आहे, चराचरामध्ये व्याप्त आहे, तो माझ्या पण हृदयामध्ये आहे, तुमच्या पण हृदयामध्ये आहे, सगळ्या चराचरामध्ये तो व्याप्त आहे. हे कळण्यासाठी म्हणून नाम घ्यायचंय आणि म्हणून नाम हे साधनही आहे आणि ते साध्यही आहे की आपल्याला सदैव नामाच्या अनुसंधानामध्ये राहणं
हे साधायचंय आणि म्हणून ते साध्य आहे. आणि ते जर आपण साधलं तर परमात्मा आपल्या जवळच, आपल्या अंतरंगात आपल्याला तो भेटतो. दुसरं अंग जे महाराजांनी विशद केलेलं आहे, नमूद केलेलं आहे, ते म्हणजे नाम हे सगुणही आहे आणि नाम हे निर्गुणही आहे. का बरं महाराज असं म्हणाले असतील? परमात्मा हा तर खरं निर्गुण निराकार आहे. त्याला संतांनी सगुणामध्ये आणलं परमात्म्याला. तो परमात्मा जेव्हा सगुणामध्ये आला तेव्हा त्याला रूपाचं, गुणवैशिष्ट्यांचं एक अस्तित्व प्राप्त झालं. आपण डोळ्यासमोर जेव्हा परमात्म्याचं सगुण रूप आणतो तेव्हा त्याला नाम प्राप्त झालेलं असतं. म्हणजे गणपती, देवी, विष्णू, महादेव, प्रभू श्रीराम, हनुमंत, ही सगळी नामं आहेत पहा. रूपाला नाम हे व्यापून उरतं आणि रूप नाहीसं झालं तरी नाम हे शिल्लक राहतं. म्हणजेच आपल्याला हा अनुभव येतो की जेव्हा आपण नामस्मरण करत असतो, स्वतःच्या देहाला आपण विसरत असतो, आपण परमात्मा स्वरूपाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो, तेव्हा पहिल्यांदा जरी रूपाचं ध्यान आपल्या नजरेसमोर आलं, म्हणजे आपण समजा दत्त महाराजांचा जप करत असू, रामरायांचा जप करत असू, तर पहिले काही क्षण ते रूपाचं ध्यान आपल्या समोर येतं पहा. पण हळूहळू जेव्हा आपण आपल्या देहाला विसरतो त्या नामस्मरणाच्या अनुसंधानामध्ये, तेव्हा रूपाचं ध्यान नाहीसं होतं आणि फक्त निर्गुण अशा परमात्मा स्वरूपाची एक जाणीव आपल्या हृदयामध्ये शिल्लक उरते. म्हणजे सगुणामध्ये घेत असलेलं नाम हे पुढे निर्गुणामध्ये जातं. आणि म्हणून नाम हे सगुणही आहे आणि नाम हे निर्गुणही आहे. तिसरं अंग जे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे नाम ही आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. महाराज म्हणतात की नामाने वृत्तीमध्ये बदल घडतो. आपण जसजसं नाम घेत जाऊ, नाम हे जसं जसं अंतरंगामध्ये उतरत जातं, आपल्या संपूर्ण देहाला व्यापून ते बाहेर पडायला लागतं, अंतरंग व्यापून उरतं. त्यावेळेला पहिली जी काही सुधारणा होते ती नामधारकाच्या वृत्तीमध्ये होते पहा. कशी वृत्ती बदलते? सगळ्यात पहिल्यांदा त्याला असं वाटतं की आता मला कोणाबरोबरही वादविवाद करायचा नाहीये. जे काही आहे मला शांतपणे जगायचंय, ही भावना त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा येते. जर तो आधीच्या त्याच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं अस्वस्थ होत असेल, त्याचं मन अस्थिर होत असेल, त्याला सदैव काहीतरी टोचणी लागलेली असेल, तर त्याचं मन हे स्वस्थतेकडे जातं, स्थिरतेकडे जातं. तो थोडंसं सोडून द्यायला शिकतो. वृत्तीमध्ये बदल कसा होत जातो पहा. त्याला भांडावंसं वाटत नाही, त्याला त्याचा कुठलाही मुद्दा हिरिरीने पटवून द्यावासा वाटत नाही. त्याला असं वाटतं की ठीक आहे, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. वाद घालावासा वाटत नाही. तोंडातनं अपशब्द उच्चारले गेले तर लगेचच धक्का बसतो. त्याला असं वाटतं की अरे नाही, माझ्या सद्गुरूंना हे आवडत नाही. हे नामाने साधतं पहा. ज्या नामाच्या अनुसंधानामध्ये आपण असतो, ज्या नामाने आपण पूर्ण आपला साधन मार्ग आचरत असतो,
ते नाम घेत असताना अंतरंग बदलत जात, नजरेमध्ये प्रेम येतं, आपली वाणी गोड होते. पहा, जो खरा नामधारक आहे तो कधीच दुसऱ्याचं मन दुखवत नाही. त्याच्याकडनं जर व्यावहारिक पातळीवर कळत नकळत ते जर दुखवलं गेलं तर त्याला त्याचा पश्चाताप होतो. तो जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या सद्गुरूंपुढे बसतो त्याच्या साधनेसाठी, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये येतं की अरे, आपण काल असं वागायला नको हवं होतं, आपण असं बोलायला नको हवं होतं, हे आपलं चुकलेलं आहे. ठीक आहे, चुका होणार, व्यावहारिक पातळीवर आपण सगळेच जण चुका करतच आहे. आपल्याला रोज सद्गुरूंना सांगायला लागतंय की महाराज, सद्गुरू तुम्ही मला सांभाळा, मी पामर आहे, मी अतिशय हीन दर्जाचा माणूस आहे, तुमच्या चरणापाशी बसण्याची सुद्धा पात्रता नाहीये, पण तुम्ही आई आहात ना, तुम्ही आम्हाला सांभाळा, आमची सगळी काळजी तुमच्यापाशी आहे. महाराज, आपले सद्गुरू आपली वृत्ती सुधारून देतात आपल्याला. जे भगवंताचं नाम आपण घेत असतो ना, ते सद्गुरूंच्या कृपेने होत असतं. भगवंताची जागृती होते त्यावेळेला. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती सुद्धा अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून आपण शांत होत जातो, नामधारक शांत होत जातो, त्याचं चित्त स्थिर होतं, चित्त शुद्ध होत जात. जेव्हा त्याचं चित्त शुद्ध होतं, म्हणजे आपला हा जो सगळा प्रवास चाललाय आत्मशुद्धीचा, जेव्हा त्याचं चित्त शुद्ध होतं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीचा आस्तिक्य भाव अत्यंत उत्कट प्रमाणामध्ये जागृत होतो, निष्ठा बसते भगवंतावर. आणि म्हणून नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. आणि चौथं महाराजांनी जे अंग सांगितलेले ते म्हणजे नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. परमात्मा स्वरूपाच्या अत्यंत निकट असलेली गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे नाम आहे. आपण व्यवहारामध्ये हे उदाहरण कायम बघतो की आपण रस्त्याने चाललेलो असताना जर आपलं नाम, म्हणजे आपल्याला कोणी हाक मारली आपलं नाव घेऊन, तर आपण जितक्या सहजतेने मागे वळून पाहतो, तर सद्गुरू आपले महाराज म्हणतात की त्या भगवंताला जर तुम्ही आळवलत मनापासनं तर तो का नाही येऊ देणार. तर नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. भगवंत आणि नाम हे भिन्न नाहीतच आहेत जणू. आपण एखाद्या नामाचा उच्चार करावा आणि भगवंताचं रूप आपल्या डोळ्यासमोर यावं, हे घडतं की नाही. म्हणजे जेव्हा आपण श्रीरामांचा, प्रभू रामरायांचा नामाचा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर, लगेचच रामराय येऊन उभे राहतात. त्यांनी हातामध्ये धनुष्यबाण धारण केलेला आहे. अशी एक सुंदर त्यांची मूर्ती, छबी आपल्या डोळ्यासमोर नुसतं श्रीराम असा उच्चार केला की येते. आपण गणपतीच्या नामाचा उच्चार केला की पाश अंकुश हातामध्ये धारण केलेलं वक्रतुंड असं महाकाय गणपतीचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. आपण हनुमंत हे नाम आपल्या डोळ्यासमोर आलं की लगेचच बलदंड शरीरयष्टी असलेले, हातामध्ये गदा धारण केलेले असे मारुतीराय लगेच समोर येतात. म्हणजे इतकं नाम आणि परमात्मा, इतकं त्यांचा संबंध इतका जवळचा आहे. म्हणजे महाराज म्हणतात की परमात्मा स्वरूपाच्या जे अगदी निकट असेल ते म्हणजे नाम आहे. आणि पुढे ह्या रूपाचं ध्यान नाहीच जरी झालं तरी नाम हे शिल्लकच उरतं. म्हणजे आता नाम हे परमात्मा स्वरूपाच्या निर्गुणत्वाचं द्योतक बनतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. ही महाराजांनी 4 अंग विशद केलेली आहेत.
या नामसाधनेच्या मार्गावर जात असताना सर्वसामान्य आपण सगळ्या आपल्या साधकांच्या मनामध्ये, कारण आपण अत्यंत सामान्य आहोत हो सगळेजण, काय म्हणजे आपल्या मनामध्ये इतक्या शंका असतात. आपण महाराजांना म्हणतो, आपल्या सद्गुरूंना म्हणतो की आम्ही इतके सामान्य आहोत महाराज, की तुम्ही आम्हाला केवळ सांभाळताय म्हणून आमचं सगळं चाललेलं आहे. तुम्ही आम्हाला नाम दिलत, आमचा सांभाळ तुम्ही करताय, आमची खरोखरीच काही पात्रता पण नाही. पण महाराज म्हणतात की जो माझा आहे तो माझ्यापाशी येणारच आहे. आज आपण सगळेजण महाराजांचे आहोत, आज आपण सगळेजण आपल्या सद्गुरूंचे आहोत. ज्या कोणा सद्गुरू तत्वाला आपण मानत असाल त्या सद्गुरूंचे आपण आहोत. जे काही नाम त्यांनी आपल्याला दिलं असेल तो भगवंत आपल्यासाठी त्यांनी पुढ्यात आणून अक्षरशः उभा केलेला आहे. परंतु ह्या नामसाधनेच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना शेवटी आपण मनुष्य आहोत. आपल्या स्वभाव गुणधर्माप्रमाणे अनेक शंका आपल्या मनामध्ये येत असतात. त्या शंकांचं थोडंफार निरसन महाराजांच्या कृपेने आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यावर आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की मुखी नाम कसं येईल. महाराज म्हणतात की मुखात नाम यायला आपल्या स्वतःचीच आडकाठी असते. आपण काय करतो, नामस्मरण होत नाही ह्या सबबीला आपण कुठलं तरी एक व्यावहारिक कारण देतो. महाराजांनी काय सांगितलंय ते आपण आठवावं. महाराज म्हणतात की परिस्थिती चांगली आली की नाम घेईन असे म्हणणारा कधीच नाम घेत नाही. आपल्या मनात स्वाभाविक अशी भावना असते की आत्ता माझी परिस्थिती फारशी अनुकूल नाहीये, मी खूप प्रतिकूल परिस्थितीतून जातोय, तर जरा थोडंसं स्थिर स्थावर होऊ दे, मग मी नाम घेईन. महाराज म्हणतात की असा विचार करणारा माणूस कधीच नाम घेत नाही. कारण चांगली परिस्थिती ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. परिस्थिती अनुकूल प्रतिकूल ही आपल्या मानण्यावर असते. मान्य आहे की आता आपण प्रतिकूल परिस्थितीतून जात आहोत. अगदी छोटी छोटी व्यावहारिक कारणं जर आपण बघितली तर काही वेळेला घरामध्ये जागा नसते, शांततेने आपण जप करू शकतो अशी जागा नसते. इतर मंडळींचा थोडाफार गोंधळ असतो. ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे की शांतपणे नामस्मरणाला बसलं की घरामध्ये ते वातावरण तसं पोषक असेलच असं नाही. मग अशा वेळेला महाराज म्हणतात की पहाटेची वेळ नामस्मरणासाठी चांगली. बघा, म्हणजे महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवलेला आहे की जेव्हा घरातली मंडळी उठायची असतात त्याच्या आधी आपण थोडंसं उठलं आणि जर आपण नामस्मरण केलं तर आपल्याला दिवसभर त्याची लय पकडता येते. आपल्याला घरामध्ये हे करणं शक्य नसेल तर आपण एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन शांतपणे जेव्हा कधी दिवसभरातनं तुम्हाला वेळ होईल त्यावेळेला आपण नक्की जाऊ शकतो. काही वेळेला आपली व्यावहारिक पातळीवर आर्थिक ओढाताण चाललेली असते, मन लागत नाही साधनेमध्ये, आर्थिक विवंचना असतात, काही वेळेला आजारपण चाललेली असतात, मृत्यू असा समोर दिसत असतो घरातल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा, काही वेळेला घरामध्ये अपमृत्यू होतो, संपूर्ण घर निराशेमध्ये जातं, काही वेळेला घरामध्ये कलह असतात एकमेकांचे एकमेकांबरोबर. ही सगळी प्रापंचिक कारणं आहेत, अडचणी आहेत. ही सर्व कारणं प्रतिकूलता उत्पन्न करतात आपल्या साधनेसाठी. आपल्याला असं वाटतं की अरे मला तो अपेक्षित आनंद मिळत नाहीये, जो आनंद मला मिळायला पाहिजे. महाराज मी काय करू आता, मला तो आनंद मिळत नाही. सद्गुरू मी काय करू, माझं मन नाहीये स्थिर.
माझी अत्यंत घरातली जवळची व्यक्ती आजारी आहे, माझी अत्यंत जवळची व्यक्ती निधन पावलेली आहे, पटत नाही घरात एकमेकांचं एकमेकांशी, मुलं व्यवस्थित वागत नाहीयेत, काहीतरी आर्थिक ओढाताण आहे, चणचण आहे, ऑफिसमध्ये सहकार्याबरोबर किंवा तुमच्या वरिष्ठांबरोबर तुमचं पटत नाहीये, नाही महाराज माझा जप नीट होते, सकाळी नामस्मरण महाराज माझं नाही नीट होते. सद्गुरू सांगतात, महाराज सांगतात की जशी असेल तशी परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही नाम घेत राहा, नामाला सोडू नका, नामाची कास घट्ट धरा. प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही बाहेर कधी पडलात हे तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही. कारण जेव्हा प्रतिकूलता असते तेव्हा जेव्हा आपण नाम घेतो ना, तेव्हा ती प्रतिकूलतेची जी ग्रॅव्हिटी म्हणतो आपण ज्याला, ती कमी कमी होत जाते. म्हणजे भावना आपल्या ज्या अत्यंत प्रतिकूलतेकडे गेलेल्या असतात त्या स्थिर होतात, निष्ठा वाढते. आपण मगाशी बघितलं, आपलं चित्त थोडंसं शांत होतं. आपण जेव्हा अस्वस्थतेच्या काळामध्ये असतो, अस्वस्थ असतो, त्यावेळेला जर आपण परमेश्वराच्या पाशी बसलो आणि आपण शांतपणे डोळे मिटून थोडंफार ध्यान आणि नाम घेतलं भगवंताचं, तर थोड्या वेळाने आपल्याला आतून जरा बरं वाटायला लागतं. तेवढा वेळ आपण द्यायला पाहिजे, स्वस्थ वाटायला लागतं. आणि हळूहळू एकीकडे प्रारब्धाचे भोग भोगायचेच आहेत, प्रतिकूल परिस्थिती वाट्याला आलेली आहे तर ती आपल्याला सहन करायचीच आहे. पण नामाच्या योगे भगवंतावरची निष्ठा, सद्गुरूंवरची निष्ठा आढळ राहते, टिकून राहते. आणि ती निष्ठा काम करते. पहा, भगवंत सहाय्याला धावून येतो, सद्गुरूंना तुमची काळजी लागते. अरे हा माझा भक्त या प्रतिकूल परिस्थितीतून चाललाय, तरी तो मनाने घट्ट राहण्याचा प्रयत्न करतोय, तो मनाने अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतोय. भगवंत सहाय्याला धावून येतोच. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण सगळेजण याचा अनुभव घेतो की आपल्याला भगवंत कोणाच्या तरी रूपाने, आपले सद्गुरू कोणाच्या तरी रूपाने आपल्याला मदतीसाठी हात पुढे करतात. आणि आपल्याला सुद्धा कळत नाही की अरे आपण कसं काय या परिस्थितीतून बाहेर आलो. ही सद्गुरूंची कृपा असते, ही परमेश्वराची आपल्यावर कृपा असते. आणि म्हणून महाराज म्हणतात की परिस्थिती कशी आली तरी घाबरून न जाता तुम्ही फक्त नाम घ्या, नामावर विश्वास ठेवा, प्रपंचाच्या झटापटीतच नाम घ्या. दुसरी एक शंका आपल्या मनामध्ये असते सगळ्यांच्या की नाम घ्यायला सांगितलंय आपल्या सद्गुरूंनी, घेऊ कसं हे नाम. महाराजांनी अगदी साधं सांगितलंय की नाम कसं घेऊ असं विचारणं म्हणजे पेढा कसा खाऊ असं विचारण्यासारखं. मगाशी आपण हे बघितलं, पेढा कसाही खाल्ला, कुठल्याही बाजूनी खाल्ला तरी तो गोडच लागतो. तसं नाम कसंही घेतलं तरी ते त्याचं काम करतच. महाराजांनी अत्यंत छान उदाहरण सांगितलेलं आहे की शेतकरी जेव्हा शेतामध्ये बी पेरतो तेव्हा ते बघून असं एक 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 लावत नाही, तो जात राहतो, टाकत राहतो ते बी. पण जेव्हा ते उगवण्याची वेळ येते त्यातनं रोप, तर त्याचा जो मोड असतो तो बरोबर जमिनीतनं वर येतो. पहा, तसं आहे, नाम कसंही घेतलं तरी ते त्या नामधारकाची प्रगती करून मगच त्याला ते भगवंतापर्यंत पोचवतं. नाम हे मनात आपण घेऊ शकतो, उच्चार करूनही घेऊ शकतो, ज्याला आपण वैखरीनी नाम घेणं म्हणतो. वैखरीनी जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा वाचा शुद्ध होते, वाणी शुद्ध होते. मग नंतर ते नाम मध्यमेमध्ये जात, मग पश्यंती परा असा तो नामाचा सगळा प्रवास असतो. पहा, आणि मग ते मनाच्या अंतरंगामध्ये नाम चालू राहतं.
आपल्यालाही कळत नाही की अरे अचानक श्रीराम जयराम जय जयराम किंवा आपल्या दैवताचा जप हा अचानक चालू झालेला आपल्याला लक्षात येतो. म्हणजे इतकं सूक्ष्म पातळीवर नाम काम करत असतं. महाराज म्हणतात की तुम्ही अंतःकरणपूर्वक नाम घ्या. नामामध्ये एकतानता करा. स्वतःच्या देहाला विसरा. स्वतःचा देह आपण विसरलो म्हणजे आपण अंतरंगामध्ये आपलं नाम शिरलं. आणि हाच खरा परमार्थ आहे असं महाराजांचं सांगणं आहे, आपल्या सद्गुरूंचं सांगणं आहे. अजून एक बऱ्याचदा अशी शंका मनामध्ये असते किंवा असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो की नाम घेताना बैठक कशी असावी. महाराज म्हणतात की आपल्याला नाम घेताना स्वतःला विसरायचं आहे. तर आपण अट्टहासाने असं ठरवलं की नाही मी पद्मासन घालूनच नाम घ्यायला बसणार आहे, तर काही काळाने तुम्हाला रग लागेल पाठीला, पाय दुखायला लागतील एखाद्या वेळेला कदाचित. म्हणजे देहाचा विसर पडायच्या ऐवजी देहाचीच स्मृती सदैव आपल्याला आठवत राहील. म्हणून महाराज म्हणतात की देहाच्या बैठकीकडे म्हणजे देहाच्या अवस्थेकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका. एक सोपं उदाहरण महाराजांनी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला दमा आहे. आपला श्वासोच्छ्वास व्यवस्थित चालू राहावा अशा पद्धतीने दमा असलेली व्यक्ती बसते पहा. त्यावेळेला त्याचा देह कसाही कुठल्याही अवस्थेमध्ये असला तरी त्याचा श्वास व्यवस्थित चालू राहायला पाहिजे हेच त्याच्या मनामध्ये जसं असतं, तसं देहाची बैठक कशीही असली तरी नाम चालू राहिलं पाहिजे ह्याच्याकडे साधकाचं लक्ष पाहिजे. म्हणून आपण अगदी सुखासनामध्ये बसावं. फार देहाच्या बैठकीचा अट्टहास करू नये असं महाराजांचं सांगणं आहे. काही वेळेला आपल्या मनामध्ये येतं की अरे मला बरं नाहीये, मी आजारी आहे, मला आता बसून मांडी घालून शक्य नाही. काही वेळेला गुडघे दुखत असतात, वयोपरत्वे. खुर्चीमध्ये बसून तुम्ही नाम घ्या. तुम्ही आजारी असाल तुम्ही झोपून नाम घ्या. फक्त जेव्हा तुम्ही बसता तेव्हा आसन घालायला हवं. आणि जर तुम्ही खुर्चीवर बसून नाम घेत असाल तर पायाखाली काहीतरी तुम्ही घातलं पाहिजे, बसकण किंवा असं आपण म्हणतो ना तसं. म्हणजे नाम घेता घेता जी ऊर्जा संक्रमित झालेली असते ती वाहून जात नाही, ती पुन्हा शरीरामध्ये खेळत राहते. आसन हे स्वच्छ असावं, वर्षानुवर्ष धुतलेलंच नाहीये असं नसो, असं नसायला पाहिजे. स्वच्छ असावं, मऊ असावं. बैठकीचा फार अट्टहास करू नये. काही वेळेला देहशुद्धीसाठी आपल्याला उठावं लागतं. उठायचं, हातपाय धुवायचे, पुन्हा नामाला बसायचं. रोधून धरू नका कुठल्याही गोष्टी. नाम घेणं ही सहज प्रक्रिया आहे. अगदी देहशुद्धीसाठी जरी आपण गेलो तरी मनातल्या मनात ते चालूच असतं ना सूक्ष्मपणे. त्यामुळे महाराज म्हणतात की बैठकीचा अट्टहास करू नका. खूप जणांचा असा प्रश्न आहे किंवा त्यांच्या मनामध्ये शंका आहे की नाम घेताना चित्त एकाग्र होत नाही. असंख्य विचार मनामध्ये येत असतात. काय करायचं? महाराजांनी फार छान सांगितलं याच्यावर. एखादा विचार मनामध्ये जरी आला तरी आपण आपल्या भावनेनी त्या विचारांना फाटे फोडू नयेत. कारण बऱ्याचदा आपण मनोराज्य करतो पहा. एका विचारातनं दुसरा विचार आपणच रचतो, त्यातनं तिसरा विचार आपणच रचतो. विचारांची मालिका साखळी तयार होते आणि आपण म्हणतो की बाप रे, हे विचार कधी थांबणार. अनेकदा आपल्याला असं वाटतं की नको, नामस्मरणाला बसायलाच नको, कारण बसलं की असंख्य विचार मनामध्ये येणार आहेत, चित्त एकाग्र होत नाहीये. ही आपली तक्रार असते. महाराज म्हणतात की एकतर विचारांच्या मागे जाऊ नका. दुसरं,
नाम घेत असताना आपण हे नाम कशासाठी घेतोय? तर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? तुम्ही देहबुद्धीतनं बाहेर पडलात, देहाला विसरलात, की परमात्मा प्राप्त होतो. मीपणा आपला नाहीसा झाला, म्हणजे त्या एकाचाही, नाम घेणाऱ्या त्या एकाचाही अंत झाला, की आपल्याला एकांत प्राप्त होतो. त्या एकाचाही अंत होतो, तिथे परमात्मा भेटतो. म्हणून नामस्मरण करत असताना ते नाम आपण आपल्या कानांनी ऐकायचं, म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होते असं महाराज म्हणतात. विचार येत राहतात, त्यांना वाहून द्यावं. श्वासावर नाम घेण्याचा प्रयत्न करावा, तेही आपण करून बघू शकतो. की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ज्या मंत्राचा किंवा नामाचा आपण उच्चार करत असतो, म्हणजे आपण श्रीराम जयराम जय जयराम असा मंत्र म्हणत असू, असं नाम आपण घेत असू, तर श्वास खेचून जेव्हा घेतो आपण, त्यावेळेला एकीकडे ते नाम घेत राहायचं आणि श्वास खेचायचा, तो रोधून धरायचा, तो मस्तकामध्ये पूर्ण पसरवायचा अगदी ब्रह्मरंध्रापर्यंत. आणि मग हळूहळू परत श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणत असताना तो आपण सोडायचा, म्हणजे उच्छ्वास. अशा पद्धतीने आपण काही वेळ जर श्वासावर नाम घेतलं तरी आपल्याला एकाग्रता पटकन साधली जाते. राहिला प्रश्न विचारांचा. विचार तर येतच राहणार. आपल्याला सगळ्यांना हा अनुभव येतो की आपण सकाळी नामस्मरणाला बसलो की आदल्या दिवशी काय घडलंय ते, वर्तमानामध्ये काय चालू आहे आणि भविष्य काळातली चिंता किंवा काळजी, ह्या सर्व तऱ्हेच्या विचारांची मालिका आपल्याला मनामध्ये उत्पन्न झालेली दिसते. आपणच आपल्या विचारांकडे त्रयस्थ दृष्टीने पाहायचं, आपलं मन मानसपूजेमध्ये रमवायचं. त्रयस्थ दृष्टीने बघत असताना त्या विचारांकडेच आपण असं बघायचं की अरे हा विचार माझ्या मनात येतोय का, ठीक आहे महाराज तुम्ही सांभाळून घ्या. पण आपण आपल्या मनोराज्याने त्या विचारांच्या पुढे आपला विचार जोडायचा नाही. एखादा विचार जरी आला, ठीक आहे, सेट असाइड, त्रयस्थ दृष्टीने पाहायचं. अजून एक आपल्या मनामध्ये एक स्वाभाविक अशी शंका येते की हे जे नाम आपण घेतोय ते भगवंतापर्यंत पोचतंय का, ते कळतंय का माझ्या भगवंताला. महाराजांनी आपल्याला हे मगाशीच आपण चिंतनामध्ये बघितलं की नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम आणि परमात्मा हे वेगळे नाहीतच आहेत जणू. म्हणजे मीठ पाण्यामध्ये घातल्यानंतर ते जितकं समरस होतं, नंतर ते वेगळं काढता येत नाही पाण्यामध्ये. तसं नाम आणि भगवंत हे एकमेकांमध्ये पूर्णपणे समरस झालेले आहेत. नाम आणि भगवंत हे वेगळे नाहीतच आहेत. तुम्ही नाम घेतलं की त्याच्या पाठीमागे भगवंत येणारच. जसं गायीच्या पाठीमागे तिचं वासरू आणि वासराच्या पाठीमागे जशी गाय, हे जसं आपण पाहतो की गाय आणि तिचं वासरू हे एकमेकांच्या बरोबरच असतात, वेगळे नसतात. तसं नाम घेतलं की भगवंत येणारच त्याच्या पाठीमागे. का येणार? कारण नाम घेतलं की नामाचं प्रेम उत्पन्न होतं आणि प्रेमात राम रमतो. प्रेम उत्पन्न झालं की सद्गुरू आणि परमात्मा स्वरूप हे त्याच्यामध्ये रमतात. आणि म्हणून नाम आणि भगवंत हे भिन्न नाहीतच आहेत. आपला ह्या गोष्टीवर आपल्यापेक्षा सुद्धा जास्त विश्वास पाहिजे की भगवंत ह्या ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला आहे, तो माझ्या हृदयामध्ये सुद्धा आहे. मी जर त्याचं नाम घेत राहिलो, मी जर नामस्मरणाच्या योगे त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलो, तर भगवंत हा आपल्याला भेटणारच आहे, तो आपल्याला प्राप्त होणारच आहे. पण तो प्राप्त होणं ही सूक्ष्मातली गोष्ट आहे.
अंतःचक्षुनी त्याचं हे पाहायचं आहे. देहाचा विसर पडून मग भगवंत आपल्याला मिळतो. जोपर्यंत आपली देहबुद्धी बळकट आहे, जोपर्यंत आपण देहबुद्धी बाळगून आहोत, तोपर्यंत परमात्मा दूर आहे. परमात्म्याला जर जवळ आणायचं असेल तर आपल्याला देहानी आपली देहबुद्धी आपल्याला कमी करावी लागते. ती नामाने साध्य होते. असं निष्ठेचं नाम जर आपण घेत गेलो तर हेच नाम आपल्याला नामाचं प्रेम उत्पन्न करून देतं. कारण बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असं येतं की मी नाम घेतोय पण ते खूप कृत्रिम होतं. ते नाम घेऊन त्याचा मला आनंदच मिळत नाहीये किंवा त्याचं प्रेम मला कसं लागेल असं एक आपल्याला वाटतं. महाराज म्हणतात की नामातच नामाचं प्रेम आहे. आपण आपली गोडी घालून त्या नाम घ्यावं लागतं भगवंताचं. ताकामध्ये लोणी असतंच. ताक घुसळल्यानंतर जसं लोणीवर येतं तसं नाम घुसळलं आपल्या अंतरंगामध्ये की त्या नामाचं प्रेम अक्षरशः उफाळून यायला लागतं. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही आवडीने अत्यंत कळकळीने नाम घ्या. त्या प्रेमामध्येच तो रामराया आहे. त्याला कळकळीने एकदा हाक मारा, तो ओ द्यायला अक्षरशः धावत तुमच्या समोर येईल. आणि भगवंत जर कृपण असेल ना तर नामाचं प्रेम देण्यामध्ये तो कृपण आहे. बाकी तो सगळं देतो. तुम्ही व्यावहारिक सगळं काही मागा, तो सगळं पुरवेल तुम्हाला. पण तुम्ही त्याच्या नामाचं प्रेम मागा, ते मात्र द्यायला तो कृपण आहे, असं महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून महाराज म्हणतात की जर तुम्हाला काही भगवंताजवळ मागायचंच असेल ना तर त्याच्या नामाचं प्रेमच मागा. तो बाकी सगळं देईल पण नामाचं प्रेम तो फार कमी देतो. म्हणून आपण त्याच्याकडे नामाचं प्रेमच मागावं आणि इतकी एकतानता ठेवून ते नाम घ्यावं की भगवंत त्याने आपल्याला साध्य होतो, त्याचं प्रेम आपल्याला मिळतं. अजून एक गोष्ट आपल्या मनामध्ये असते की एकीकडे आपण नाम घेतोय, मग सद्गुरूंनीच दिलेलं नाम घ्यायला हवं, म्हणजे त्यांचा अनुग्रहच व्हायला हवा का जे मी घेत राहतोय नाम तेच मला एक दिवस भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवणारच आहे ना. मग अनुग्रहाद्वारे ते नाम घेणं हे कितपत आवश्यक आहे. आता अनुग्रह या विषयावर आपण नंतर चिंतन करणारच आहोत. पण आता एक विचार जेव्हा असा मनामध्ये येतो त्याला महाराज म्हणतात की भगवंताचं नाम हे स्वयंसिद्धच आहे. त्याला दुसऱ्या कोणीतरी हे करण्याची आवश्यकता नाहीये. ते स्वतः सिद्धच आहे. पण ते भगवंताचं नामच तुम्हाला सद्गुरूंची भेट घडवून आणतं. ती साखळी आहे पहा. म्हणजे जोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूंचा प्रवेश होत नाही, जोपर्यंत त्यांचा अनुग्रह आपल्याला मिळत नाही, अनुग्रह म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला त्यांचं मानणं, ही वेळ जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण अत्यंत श्रद्धेने अत्यंत निष्ठेने नाम घेत राहायचं. ते नाम आपल्याला एक दिवस सद्गुरूंपर्यंत नेऊन पोचवतं. मग आयुष्यामध्ये सद्गुरूंचा उदय होतो, सद्गुरू तत्व आपल्याला प्राप्त होतं. आपल्याला कळतं की हे सद्गुरू आहेत माझे आणि आता जे काही माझं आहे ते ह्यांच्या चरणापाशी आहे. मग सद्गुरू काय करतात तर ते आपला हात त्यांच्या हातामध्ये घट्ट धरतात. त्यांनी प्रखर साधनेनी सिद्ध केलेलं नाम, जे नाम आपण आधी घेत असतो तेच नाम आपल्याला ते देतात अनुग्रहाद्वारे. आणि मग जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा सद्गुरूंची सत्ता त्याच्या मागे काम करायला लागते.
म्हणजे इतके दिवस आपण नाम घेत असतो, इतके दिवस आपण आईचा हात पकडलेला असतो. आता काय होतं, आता सद्गुरू आलेत ना आपल्या आयुष्यामध्ये, आता ते जेव्हा सांगतात, ते त्यांनी सिद्ध करून दिलेलं नाम जेव्हा आपल्याला ते देतात आणि सांगतात तू बस इथे, बैठक घाल, भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहा. आता आई मुलाचा हात घट्ट धरते, आता आई मुलाचा हात घट्ट पकडते आणि तो कधीही सुटत नाही. मुलाने आईचा धरलेला हात सुटू शकतो, पण आई जेव्हा मुलाचा हात घट्ट धरते तेव्हा तो हात कधीही सुटत नाही. हा फरक आहे. त्यामुळे आपण निष्ठेने आणि श्रद्धेने नाम घ्यायचं, विश्वास ठेवायचा की हेच नाम आपल्याला एक दिवस सद्गुरूंपर्यंत नेऊन पोचवणार आहे. सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये आले की जे नाम आपण भगवंताचं घेत होतो ते आता त्यांच्या सत्तेने घेणार, त्यांच्या कृपेने आपल्याकडनं ते घेतलं जाणार आणि तेच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणार. निष्ठा मात्र पाहिजे. आता निष्ठा कमी होते आपली, ही आपली चूक आहे मानवी पातळीवरची. कारण आपण त्याच्यात चिकित्सा करत बसतो, आपल्या मनामध्ये विकल्प उठतात, चिकित्सा करतो. काय आवश्यकता ह्या सगळ्या गोष्टींची? विकल्प उठणं हा अगदी मानवी स्वभावाचा गुणधर्म आहे. विकल्प उठणारच. सर्पाचं उदाहरण महाराज देतात आपल्याला की बिळामधला सर्प आहे, त्याला बाहेर काढायचंय, तर किती आरडाओरडा केला तर तो बाहेर येणार आहे का? नाही येणार. पण त्याच्या बिळात धूर घातला तर तो बाहेर येणार. तसं आहे, ते विकल्पांची नांगी मोडायची असेल तर त्याला नामाची धग लावायला लागते. म्हणून नाम घेणाऱ्याच्या मनात जर काही विकल्प उठले तर घाबरून न जाता हे सुचिन्ह आहे असं समजून नाम घेतच राहायचं. ते सगळे विकल्प नामच सगळं सोडवतं आणि त्या विकल्पातनं त्या माणसाला बाहेर काढतं. पण आपली श्रद्धा पाहिजे, आपली निष्ठा पाहिजे, आपली आपल्या सद्गुरूंवर कळकळीची श्रद्धा पाहिजे, आपली भगवंतावर कळकळीची श्रद्धा पाहिजे. आपण जेवढे आहोत हे जेवढं आपल्याला पटलेलं आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला भगवंतावर श्रद्धा पाहिजे, कारण तो आपल्या हृदयामध्ये आहे. अनेक लोक असं म्हणतील की आम्ही तर आमचा व्यवहार छान जगतोय, काय आवश्यकता आहे हे भगवंताचं नाम घेण्याची? छान प्रपंच चालू आहे, बायको आहे, मुलं आहेत, घरदार आहे, जमीन जुमला आहे, व्यावहारिक पातळीवर आम्ही सुस्थितीमध्ये आहोत. काय आवश्यकता आहे भगवंताचं नाम घेण्याची? काय आवश्यकता आहे सद्गुरू करण्याची? महाराज म्हणतात की खावं प्यावं आनंदाने राहावं हे तत्वज्ञान एकीकडे योग्य आहे प्रपंचाच्या दृष्टिकोनातून, पण मग स्वतःशीच विचार करायला हवा आपण की मग आपण अस्वस्थ का आहोत? आपलं मन अस्थिर का आहे? आपल्या मनाला शांती का नाही? काय हवंय आपल्याला की एवढं सगळं मिळून सुद्धा आपल्या मनामधनं जात नाही? काहीतरी गोष्टी हव्यात आपल्याला. एखादी व्यक्ती म्हणेल की मला भगवंताच्या कृपेने सगळं काही मिळालंय. एखादी व्यक्ती भगवंतावर विश्वास ठेवणारी नसते. ती व्यक्ती म्हणेल की मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने सगळं काही मिळवलेलं आहे. मान्य आहे, पण एक सुप्त इच्छा मनामध्ये असतेच की माझा मृत्यू होईस्तवर हे जे काही सगळं व्यवहारामध्ये मला मिळालेलं आहे हे माझ्या मृत्यूच्या क्षणापर्यंत असंच टिकून राहावं. म्हणजे ही सुद्धा इच्छाच आहे की नाही? आणि टिकून राहील ना, सगळं व्यवस्थित होईल ना भविष्यामध्ये, ह्याची जी काळजी लागलेली असते. वर्तमानाचा क्षण जगत असताना सुद्धा वर्तमानात ज्या घटना घडतायत त्याने जी आपल्या मनाला टोचणी लागलेली असते, आपण मनाने शांत नसतो, अशांत असतो, अस्थिर असतो. मग सगळं आहे ना, मग का झोप लागत नाहीये? मोठं घर आहे, नोकर चाकर आहे, जमीन जुमला आहे, सगळं आहे,
झोप का शांत लागत नाहीये? कशाची चिंता आहे? काय काय काळजी आहे जी मनाला भेडसावतीये? आणि काय होतं अशा वेळेला, की आपण प्रयत्नांवर एवढा विश्वास ठेवलेला असतो, की नाही मी ही परिस्थिती बदलून आणीन. मी मला हवी तशी अनुकूल करून घेईन. पण होत नाही. मग आपल्याला नियती म्हणा, प्रारब्ध म्हणा, कुठेतरी आपल्याला विश्वास हा ठेवावाच लागतो. पण भगवंताला शरण जाण्यामध्ये आपली देहबुद्धीच आड येते पहा. की मी जर प्रयत्न करतोय ना, तर मी माझ्या कर्मानी, मी माझ्या प्रयत्नांनी सगळं मिळवून घेईन. मला आवश्यकता नाहीये भगवंताच्या नामाची. पण जेव्हा त्या व्यक्तीला प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागतं ना, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की अरे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीयेत. एक अशी कुठली तरी शक्ती आहे, मग ज्याला तुम्ही नियती म्हणा, प्रारब्ध म्हणा, भगवंत म्हणा, सद्गुरू म्हणा, निसर्ग म्हणा, काहीही म्हणा. युनिव्हर्सल फोर्स म्हणा, व्हॉट एव्हर यू नेम इट. तुम्ही काहीही म्हणा. पण तुम्हाला कुठेतरी ह्यावर विश्वास ठेवावाच लागतो, की अशी कुठली तरी एक शक्ती आहे, की जी या जगाचं नियंत्रण करतीये आणि सगळ्या गोष्टी मला माझ्या फेवरमध्ये करून घेता येत नाहीयेत. त्याला सुद्धा तुमची कर्मच जबाबदार असतात. आपण हे मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे, की आज जे तुम्ही कर्म करताय, त्याचा कर्म विपाक तुम्हाला पुढे भोगावा लागणार आहे. जे प्रारब्ध म्हणून तुमच्या पुढे येणार आहे. आता मला त्याचं कारण कळत नाही म्हणून मी म्हणतो, की अरे हे कसं काय माझ्या वाट्याला आलं? हे दुःख माझ्या वाट्याला का आलं? त्याच्या मागे जे करायला नको ते घडलंय आपल्या हातनं. चुकीचं कर्म. मागच्या जन्मांच्या पर्यंत जावं लागतं. आपण म्हणू, की या जन्मात तर असं काही घडलेलंच नाहीये माझ्या हातून. तरी मग का माझ्या वाट्याला हे आलं? मग मागच्या जन्मात काही घडलेलं असतं. मागचा जन्म आठवत नाहीये. आपल्याला माहिती नाहीये काय झालंय ते. पण जे घडायला नको ते घडलेलं आहे. तेव्हा सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली नाही म्हणून हातनं पापकर्म घडलं. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहण्यासाठी भगवंताचं स्मरण पाहिजे. आपण व्यवहारामध्ये याचं उदाहरण घेतो. आपण अनुभव घेतो, की जेव्हा तोंडून अपशब्द बाहेर पडतात रागाच्या भरामध्ये, तेव्हा भगवंताचं स्मरण गेलेलं असतं. कारण रागाने त्याचं आपलं मन व्यापून गेलेलं असतं. भगवंताला जागाच उरत नाही. भगवंत प्रकट कसा होणार? कारण राग प्रकट झालेला आहे. तोंडातनं अपशब्द बाहेर पडतायत. शारीरिक हालचाली सगळ्या आपल्या हे होत आहेत रागाच्या भरामध्ये. तेव्हा पापकर्म हातनं घडतं. कर्म चुकीचं घडलं की त्याचं फळ भोगावं लागतं. या सगळ्या गोष्टी शेवटी प्रारब्धापर्यंत येऊन थांबतात. म्हणजे काय आहे, की आपल्याला हवं तसं घडत नाहीये ना. मग सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली नाही कारण भगवंताचं स्मरण नाही. म्हणजे शेवटी भगवंत आलाच ना. मग तुम्ही त्याला माना अथवा मानू नका. पण तो अस्तित्व रूपाने आहेच आहे. मग जसं तुम्ही स्वतःला मानता ना, की मी आहे म्हणून. माहिती असतं की आपला कधीतरी मृत्यू होणार आहे आणि आपण या जगातनं जाणार आहोत. पण तरीही आपण मानतो स्वतःला. मग आपण जर सबमिट झालो ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेल्या शक्तीला, त्या भगवंताला, तर स्थिरता येईल हळूहळू. मग आपल्याला विचार करता येईल की नाही ठीक आहे, नियती म्हणून जी काही आहे ना ती तिचे खेळ दाखवतीये. ते दुःख मी देहाने भोगीन, पण मी मनाने अनुसंधान ठेवीन. महाराजांनी सांगितलंय की प्रारब्धाची गती ही देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाहीये. आणि म्हणून भगवंताचं नाम घ्यायचंय. महाराज म्हणतात त्या प्रतिकूलतेमध्येच भक्ती जन्म पावते. तुम्ही कितीही प्रतिकूल परिस्थितीतून जात असलात, तुम्ही प्रारब्धाचे भोग भोगत असलात, तुम्ही अशांत आहात, अस्थिर आहात, सगळं काही आहे पण तरी सुद्धा मनाला शांती नाहीये. बसा, डोळे मिटून शांतपणे बसा. काही जण निर्गुण तत्वाकडे जास्त इन्क्लाइंड असतात.
ठीक आहे, सगुणाची नाही ना तुम्हाला उपासना करायची, फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आपण सगुण उपासना हा विषय थोडासा बाजूला ठेवू. तुम्ही नुसते डोळे मिटून बसा तरी जी काही युनिव्हर्समध्ये पॉवर आहे, जो युनिव्हर्सल फोर्स आहे, त्याला माना आणि अवलोकन करा. आणि मग प्रत्येक गोष्टीला जर नाम आहे, आपल्या स्वतःला नाम आहे, एखाद्या प्राण्याला नाम आहे, एखाद्या झाडाला नाम आहे, एखाद्या फुलाला नाम आहे, तर त्या युनिव्हर्सल फोर्सलाच जे नाम आहे तो म्हणजे भगवंत आहे. आणि भगवंत आणि त्याचं नाम आपण मगाशी बघितलं की हे एकच आहेत, आणि म्हणून भगवंताचं नाम घ्यायचंय, आणि म्हणून भगवंताच्या नामाची गरज आहे. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की नाम घेतोय पण अनुभवच येत नाहीये. काय अनुभव आपल्याला अपेक्षित असतो? असं आपल्याला वाटतं का की असा काही चमत्कार घडावा, असं काही व्हावं की आपल्या डोळ्यासमोर देव समोर यावा, त्याने आपल्याला सगुणामध्ये दर्शन द्यावं, स्वप्नदृष्टांत व्हावा, काहीतरी चमत्कृतीपूर्ण काहीतरी घडावं? तर महाराज म्हणतात या सर्व गोष्टींच्या मागे तुम्ही जाऊ नका. नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त कशातही पाहायचा नाही. आपली जर तेवढी साधना झाली, उपासना झाली, तर भगवंत प्रत्यक्ष सगुण रूपाने आपल्याला दर्शन देईल. पण जोपर्यंत आपली तेवढी उपासना होत नाही, तेवढं साधन आपलं होत नाही, तोपर्यंत भगवंताने मला सगुण रूपात दर्शन दिलं पाहिजे असं मानण्याच्या ऐवजी, भगवंता तुझं नाम तुझ्याच कृपेने माझ्या मुखामध्ये येतंय, ह्याच्या पलीकडे मला काय अनुभव हवाय, अशी आपल्या मनाची धारणा पाहिजे. देहबुद्धी आपल्याला विसरून आपण अंतरंगामध्ये ते नाम घट्ट धरून ठेवतोय, हा अनुभव आहे आपला. ही सद्गुरूंची कृपा आहे, ही भगवंताची कृपा आहे. म्हणून प्रारब्धाचे भोग, एखादा म्हणेल की ते टाळता येणार नाहीयेत ना, मग कशाला नाम घ्यायचं? तसंही प्रारब्ध भोगायचंच आहे. नियतीने जे आपल्या समोर आणलेलं आहे ते भोगायचंच आहे, मग कशाला नाम घ्यायचं? मान्य आहे, प्रारब्ध भोगावं लागणार आहे. पण आता आपल्याला आपण चिंतनामध्ये बघितलं की नामाचा अनुभव काय, तर त्याच्या कृपेने त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येणं, हाच आपला जसा अनुभव आहे नामाचा, तसा प्रारब्ध भोग ह्या कृपेने जेव्हा नाम मुखामध्ये येऊन आपण नामाच्या अनुसंधानामध्ये राहतो, तेव्हा तो प्रारब्ध भोग भोगणं सुसह्य होतं. सद्गुरू तो प्रारब्ध भोग आपल्याकडनं जेव्हा भोगून घेत असतात, तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. बँकेमधलं कर्ज फिटताना जसा आनंद होतो ना, कारण प्रारब्ध हे चुकीच्या कर्मातनं उत्पन्न झालंय, म्हणून ते प्रारब्ध भोग आपल्या वाट्याला आलेले आहेत. भोगून संपवायचे म्हणजे चुकीच्या कर्माचा सगळा हे नष्ट होत जातो. आपल्याला आनंद वाटला पाहिजे की अरे ठीक आहे, दुःख परंपरा वाट्याला आलेली आहे का, सद्गुरू आहेत ना, भगवंत आहे ना, त्यांचं नाम आपण घेतोय ना, प्रारब्ध भोग सुसह्य होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही देह प्रारब्धावर टाका, मनाने भगवंताचं अनुसंधान ठेवा. महाराजांनी फार छान एक उदाहरण दिलेलं आहे की आपल्याला एक देह आहे आणि एक मन आहे. देहाने सगळी कर्तव्य करा, जे काही दुःख भोगायचंय ना, ते देहाचं दुःख आहे असं समजायचं. आत्मस्वरूपाला ते दुःख नाहीये. आपला मृत्यू झाल्यानंतर दुःख आहे का काही? कारण जी काही दुःख सगळी वाट्याला आली आहेत ना, ती देहाच्या माध्यमातून आलेली आहे. तर देह प्रारब्धावर टाकायचा आणि मन भगवंताच्या अनुसंधानामध्ये ठेवायचं. ठीक आहे, दुःख परंपरा वाट्याला आली, माझा देह ते भोगतोय, त्या दुःखाकडे पण त्रयस्थ दृष्टीने पाहायचं.
मला हे दुःख वाटायला आलंय का? ठीक आहे. पण माझं मन भगवंताकडे लागलेलं आहे. माझं मन सद्गुरूंच्या चरणाशी स्थिर करायचं. म्हणून महाराजांनी जात्याचं उदाहरण दिलंय, की जात्याला 2 पेठी असतात. एक खालचं पेठ जे असतं ते स्थिर असतं आणि वरचं हलत असतं. ते हलतं म्हणून धान्य दळलं जातं. तसं मन हे स्थिर ठेवायचं भगवंताच्या चरणाशी. देह प्रारब्ध योगाने कितीही फिरत राहिला, प्रारब्ध म्हणजे त्याचा खुंट आहे. प्रारब्धानी वरचं पेठ जात्याचं त्या खुंट्याने जसं फिरतं, तसं प्रारब्धाने आपल्या देहाला कितीही फिरवलं, कितीही भोग भोगायला दिले, तरी खालचं पेठ म्हणजे मन हे स्थिर ठेवायचं. भगवंताच्या चरणापाशी स्थिर ठेवायचं. म्हणजे जसं इथे मऊ असं पीठ दळून जसं आपल्याला मिळतं, तसं इथे भगवंताचं प्रेम मिळतं, निष्ठा प्राप्त होते, आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं. काय नाही मिळत हे नाम घेऊन. भगवंताची निष्ठा बलवत्तर होते. हृदयामध्येच तो आनंद सापडतो आणि आपण भगवंत प्राप्तीच्या दिशेने जातो. आता हा सगळा प्रवास साधन मार्गावरचा हा कधी करायचा? हा आपल्याला पडलेला सगळ्यांना प्रश्न आहे. काही व्यावहारिक पातळीवर लोक आपल्याला म्हणतील की तुम्ही त्या वयात तेच केलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती करणं, नामस्मरण करणं, पोथी वाचणं, तीर्थयात्रा करणं हे सगळं म्हातारपणी करायच्या गोष्टी. म्हणजे तुम्ही आता जर लहान असाल तर तुम्ही लहान मुलांसारखं वागा. तुम्ही आता तरुण असाल तर तारुण्यामध्ये जे काही करणं अपेक्षित असतं, जो काही भाग उपभोगणं असतं, आयुष्य एक उपभोगणं असतं तरुण वयामध्ये, ते तुम्ही उपभोगा. तुम्ही मध्यमवयीन असाल तर नैसर्गिकरित्या तुम्ही अशा वयामध्ये असता की तुमची मुलं मोठी झालेली असतात, कुठे लग्न ठरलेली असतात, झालेली असतात, नातवंड असतात, घरच्या काही जबाबदाऱ्या असतात. मग त्या सगळ्या तुम्ही केल्या पाहिजेत. आणि मग सगळ्यातनं तुम्ही मोकळे झालात की मग तुम्ही नामस्मरणाला लागा किंवा मग तुम्ही साधन करा, मग तुम्ही उपासना करा. हे सगळं म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून बऱ्याचदा एखादी व्यक्ती साधन मार्गावर असेल पण त्याच्या घरातल्या जर इतर व्यक्ती साधन मार्गावर नसतील तर अशा व्यक्तींकडनं साधन मार्गावर असलेल्या व्यक्तीला हिणवलं जातं की अरे तू आता आयुष्याचा आनंद घ्यायच्या ऐवजी काय तू हे जप जाप्य आणि काय मठामध्ये जातोस, काय देवाची भक्ती करतोस. अशा व्यक्तींना घरामध्ये माळ घेऊन जप करणं सुद्धा संकोचल्यासारखं होतं. त्याने कुठे तीर्थयात्रेला जावं म्हटलं तर घरातल्या व्यक्ती म्हणतात अरे चल एखाद्या आपण थंड हवेच्या ठिकाणी जाऊया फिरायला. तू कुठे मठामध्ये जाऊन बसतोस किंवा कुठे देवळामध्ये जाऊन बसतोस. हे सगळं म्हाताऱ्या झाल्यानंतर करण्याच्या गोष्टी आहेत. महाराज अगदी सूक्ष्मपणे आपल्याला सांगतात, उद्याचा नेम आहे का? आयुष्य जगताना आपल्याला असं वाटतं की आपण जणू काही अमरत्वाचा पट्टाच घेऊन आलेलो आहोत. असं नाहीये. आपला देह उद्या सुद्धा जाऊ शकतो. व्यवहारामध्ये आपण हे पाहतो की एखादी व्यक्ती अचानक जाते, हृदयविकाराचा झटका येतो, ती व्यक्ती जाते. मग साधन कुठे कुठे झालं साधन? म्हातारपणी नाम घेऊ, म्हातारपणी साधन करू. तुम्ही म्हातारे होणार आहात का हे किती गृहीत धरलंय? असं नाहीये ना. नाही तर मग अपमृत्यू जगामध्ये झालाच नसता. म्हणजे साधन हे वयावर अवलंबून नाही, ते आवडीवर अवलंबून आहे, ते भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे, ते सद्गुरूंच्या इच्छेवर अवलंबून आहे, ते त्यांच्या कृपेवर अवलंबून आहे. त्यामुळे असं म्हणू नये की म्हातारपणी झाल्यावर साधन करू. महाराज म्हणतात की भगवंत रोज संधी देतोय. तुम्ही आज ती संधी घ्या. तुम्ही आत्तापासून ह्या क्षणापासून साधन करायला सुरुवात करा. हे डोक्यातनं काढून टाका, कारण उद्याची सुद्धा शाश्वती नाहीये.
म्हणून असं म्हणू नये की आपण म्हातारपणी साधन करू. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट जी आपण म्हणू शकतो की भगवंताची प्राप्ती कशी होईल नाम घेऊन, की आपल्याला असं वाटतं की परमेश्वराची भक्ती करावी, त्याचं नाम घ्यावं, पण काही वेळेला ते घडत नाही. ही अगदी नैसर्गिकरित्या घडणारी गोष्ट आहे. अनेकांना असं वाटतं की अरे आपल्या हातनं घडावं काहीतरी, छान नाम घ्यावं, नामस्मरण घडावं, काहीतरी भक्ती आपल्या हातनं घडावी, पण बऱ्याचदा काही ना काही कारणाने ती घडत नाही. असं का व्हावं, असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो. आपण सूक्ष्मपणे ह्या गोष्टीचा विचार केला तर ज्या मायेमध्ये आपण गुंतून गेलेलो आहोत, प्रपंचामध्ये आपण जे आसक्त झालेलो आहोत, ती आसक्ती, ती माया आपल्याला प्रपंचामध्ये पुन्हा पुन्हा खेचते. आणि साधन करावंसं वाटलं तरी सुद्धा ती मायेचा पगडा एवढा आपल्यावर असतो, त्या आसक्तीचा पगडा एवढा आपल्यावर असतो की साधन घडत नाही. मग महाराज म्हणतात की प्रपंचातली आसक्ती काढून ती परमार्थाकडे वळवली की आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आता माया ही व्यापून उरलेली आहे, ती भगवंताचीच माया आहे. म्हणजे महाराज म्हणतात ना, महाराजांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या इसमाला म्हटलं की तू ये, पण तुझे सावली बरोबर आणू नकोस. तर हे त्याला जमेल का? तर नाही जमणार. त्यामुळे तुमचा जन्म झालेला आहे म्हणजे तुम्ही प्रपंचामध्ये आहात, तर तुमची आसक्ती प्रपंचातली, ती माया, हे सगळं त्याच्याबरोबर येणारच आहे. ही भगवंतानेच उत्पन्न केलेली माया आहे. जगामध्ये जी काही माया उत्पन्न झालेली आहे ना, ही भगवंताच्या त्याच्याच कडनं उत्पन्न झालेली आहे. भगवंताने सगळं उत्पन्न केलंय. आता महाराज म्हणतात की भगवंताच्या दोन स्त्रिया आहेत. एक आहे ती भक्ती आणि दुसरी आहे ती माया. आता दोन स्त्रिया म्हटल्यानंतर त्या सवती झाल्या एकमेकींच्या. आता दोन सवती एका घरामध्ये नांदू शकत नाहीत, हा आपला अनुभव आहे, व्यावहारिक पातळीवरचा, प्रापंचिक पातळीवरचा. आता महाराज म्हणतात की जर मायेला हुसकावून लावायचं असेल तर भक्तीची कास धरायची. इथे आपण नामस्मरण भक्तीकडे परत येतो. आता मायेला हुसकावून लावायचंय ना, प्रपंचातली आसक्ती काढायची ना, ती परमार्थाकडे वळवायची ना, तर जसं एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, एका घरामध्ये दोन सवती राहू शकत नाहीत. दोन्ही भगवंताच्या स्त्रिया आहेत. भक्तीने भगवंत साध्य करायचं आहे, पण त्याच वेळेला भगवंताने माया सुद्धा उत्पन्न केलेली आहे. आता त्या मायेला हुसकावून लावायचं असेल तर भक्तीची कास धरायची असं महाराज सांगतात. आणि ती भक्ती नामाच्या योगे आपल्याला मिळवायची, आणि त्या भक्तीच्या योगाने आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे. त्यामुळे आपल्याला नामाची कास धरायची आहे, ती सोडायची नाहीये. त्यानेच आपल्याला भगवंत प्राप्त होणार आहे. आणि मग आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे? आता आपण पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊ, जे महाराजांनी सांगितलं, जे सद्गुरूंनी सांगितलंय की नाम हे साधनही आहे आणि ते साध्यही आहे. साधायचं काय आहे? तर आयुष्यभर आपण अनुसंधानात राहणं हे आपल्याला साधायचंय. आयुष्यभर आपल्याला भगवंताची आठवण असली पाहिजे, आयुष्यभर आपल्याला आपल्या सद्गुरूंची आठवण असली पाहिजे. ते नाम घेऊन आपण भगवंताची स्मृती राखतो. ते नाम आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं असतं, त्यांची सत्ता त्याच्यामागे काम करत असते. सद्गुरू आपल्याला सांभाळत असतात. आणि मग आपण अशा टप्प्यावर येतो की जिथे अंतकाळ येतो. त्या अंतकाळी महाराज म्हणतात की शेवटचा श्वास नामामध्ये गेला पाहिजे. अंतकाळी नामस्मरण होणे,
ही भगवंताची कृपा आहे, ही सद्गुरूंची कृपा आहे. तर महाराज म्हणतात की अंतकाळी जर नाम, शेवटचा श्वास त्याच्यात जायचा असेल, आपल्या मुखामध्ये नाम यायचं असेल अंतकाळी, तर ते जिवंतपणी घेतलं पाहिजे. अखंड जर स्मरणामध्ये राहिलो जगत असताना आयुष्य, तर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अंतकाळ जेव्हा सुरू होतो, देह सोडायची जेव्हा वेळ येते, त्यावेळेला महाराज म्हणतात की नाम मुखामध्ये येतं. तुम्ही जर तुमच्या देहाच्या शुद्धीवर नसाल, तर आपले सद्गुरू आपल्याकडनं त्यावेळेला नाम घेत असतात. महाराज म्हणतात की देह सोडताना जसं भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात जाताना जसा आनंद होतो, तो आनंद नामांनी मिळतो. जो साधक अशा अवस्थेला पोचलेला आहे, जो सच्चिदानंद भोगत आहे, तो मृत्यूला घाबरत नाही. तो म्हणतो की अरे, हे शरीर आता सोडायचंय, पण महाराज माझ्या बरोबर आहेत, त्यांनी दिलेलं नाम माझ्या बरोबर आहे, आणि त्या नामामध्ये शेवटचा श्वास जावा, ही कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी. आपण भाड्याचं घर सोडून महाराज म्हणतात तसं मालकीच्या घरी राहायला जावं, भगवंताकडे जावं. जर नाम आपल्या मुखामध्ये राहिलं म्हणजे अंते मतिही सा गतिही असं जे म्हणतो, तर त्यावेळेला जर भगवंताचं चैतन्य स्वरूप, परमात्म स्वरूप, सच्चिदानंद असं स्वरूपाचं नाम जर अंतकाळी आपल्या मुखामध्ये राहिलं, आपल्या मनामध्ये राहिलं, आणि त्यात आपला जर शेवटचा श्वास गेला, तर उत्तम गती प्राप्त होते आणि महाराज आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन सूक्ष्मात पोचवतात. आणि ही ती नामसाधना आहे, हे ते नामाचं साधन आहे, ज्याचा कळकळीने महाराजांनी आपल्याला बोध केला. आणि अख्खी हयात महाराजांनी घालवली त्याच्यासाठी. तळमळीने लोकांना सांगत राहिले की तुम्ही फक्त नाम घ्या, फक्त नाम घ्या, बाकी काहीही करू नका. एक दिवस भगवंत तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि कोण आहे हा माझं नाम घेणारा असं म्हणून तो त्याच्या स्वरूपात तुम्हाला मिसळून तुम्ही जाल. आणि हेच साधायचंय. आणि म्हणून नाम हे साधनही आहे, नाम हे साध्यही आहे, नाम हे सगुणही आहे, नाम हे निर्गुणही आहे, नाम हे आपली वृत्ती आणि भगवंतांना जोडणारी साखळी आहे, आणि नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. आज आपण इथेच थांबूया. महाराजांचं स्मरण, रामरायाचं स्मरण करून वाणीला विराम देतो. आणि पुढच्या भागामध्ये नामसाधना हे सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे आणि त्याची फलश्रुती यावर आपण चिंतन करूया. जय श्रीराम.